कारण निश्चित झाले का त्याविषयी की तेच मगाशी मी म्हटलं की आम्ही 20 तारखेला त्या संदर्भातला जो अहवाल आहे तो अहवाल प्राप्त होईल. खरं तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते लक्षात येतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं जे सेंट्रल किचन आहे त्याच्यावरती एक वेगळ्या यंत्रणेने त्याच्यावरती काम करणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यामधून काय निष्पन्न होतं त्याच्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना शासनमधून करायला हवी ते नक्की एक पालकमंत्री म्हणून मी नक्की त्याचं लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये पुढे कशा पद्धतीने ते करावं हे आपण नक्की बघू. सर, आदिवासी जात पडताळणी समिती जी आहे त्या जात पडताळणी समितीमध्ये गेल्या महिन्यात आम्ही आकडा घेतला तर 714 की 718 अर्ज त्यांच्याकडे प्रलंबित आहेत. मला असं कळालं की 4-4 महिने अध्यक्ष येतच नाही त्या समितीमध्ये, म्हणजे आजही ते आलेले नाहीत आपण असताना. तर ते अध्यक्ष बनण्याच्या दृष्टीने आपण काही प्रयत्न कराल का? कारण जवळपास 8 मुलं अशी आहेत ज्यांना ॲडमिशन त्या नुसत्या पावतीमुळेच मिळालेली नाही. त्यांनी अनएडेडमध्ये हे घेतलेलं. आदिवासी मुलांनी जे चांगले मार्क आहेत त्यांना ते व्हॅलिडिटीची एक्नॉलेजमेंट न मिळाल्यामुळे ते लगेच ओळखावून लावतात आणि तिथं काही वेगळंच 2 तर अँटी करप्शनमध्ये आधीच पकडलं. मला यामध्ये असं वाटतं की एक सिस्टीम तयार करणं गरजेचं आहे. कोण तरी या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे हे जोपर्यंत कळत नाही, मला असं वाटतं की कलेक्टर साहेब आपण असं करायला हवं की तो डॅशबोर्ड तयार करायला पाहिजे. म्हणजे खरं तर हे जात पडताळणी सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर जी पद्धत आहे तर आपण एक असा डॅशबोर्ड जर तयार केला ना तर काही तो राहील ना, म्हणजे आपल्यालाही काम मिळेल सगळ्यांना की एवढं पेंडिंग आहे तेवढं हे आहे तेवढं हे आहे. म्हणजे जसं आपण क्रिकेटची मॅच कशी बघतो ना तसंच इथे काहीतरी सगळ्या गोष्टीचा डॅशबोर्ड असला पाहिजे. हे असं व्हायलाच नको की कोणी असं कसं काय करू शकतो. हे आता मी म्हटलं काका होते तर मी ऐकलं ते त्यांनी ऐकलं मी 1 वर्ष झालं जी विद्यार्थी आहे ना तो म्हणाला 1 वर्ष झालं बोललो. आश्चर्याचीच गोष्ट आहे ना. 1 वर्ष तो आधी तो छोटा विद्यार्थी जो आहे ना तो विद्यार्थ्याला खरं तर त्याचं थोडं ऐकणार आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे ही कमिटी हे सगळं एकदम चुकीच्या पद्धतीनेच आहे 100%. मला असं वाटतं मला जरा 7 दिवस द्या काय करता येतं ना त्याच्यामधलं. तर मी त्या जे आज अनुपस्थित होते त्यांनी काही कारण वेगळ्या पद्धतीने सांगितलं. मी त्या संदर्भात त्यांना कारण विचारायला सांगितलंच आहे. परंतु त्यांनी जर त्या संदर्भात आणि एक डॅशबोर्ड कसा करता येतो ना ते मी तयार करतो नक्की. कारण ते आपण केल्याशिवाय पुढे काय होणार नाही असं मला वाटतं. डॅशबोर्डचं सर म्हणाला त्या अनुषंगाने म्हणजे आता परवाची घटना आहे म्हणजे आपण मला असं वाटतं की त्या घटनेकडे आपण कसं बघायचं. जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष असताना आपला एक वरिष्ठ अधिकारी लाच घेताना पकडला जातो आणि प्रलंबित केसेस असतात त्यांच्याकडे. तर अशा प्रकारचा आढावा किंवा अशा प्रकारचं हे असं कसं चालतंय म्हणजे एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आणि कार्यालयामध्ये हे होतं किती गांभीर्य आपण सर्व हे करताय कळलं. शासन तर आपल्या दारी करतोय, जनता दरबार करतोय, पण ही जर स्थिती असेल तर त्याचं गांभीर्य आपण कसं घ्या काय की. आणि विशेष म्हणजे सर अँटी करप्शन मध्ये केसेस होतात. उदाहरणार्थ गावभट सर 50 लाख करता पकडले गेले पण ते केसमधून वगळले जातात. त्याच्यामुळे त्या कच्चे दुव्यांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे अशामध्ये. कारण लोकांचा त्याच्यावर विश्वास पण राहत नाही. आणि ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये आणि आम्हाला कळलं ते प्रकरण कळत नाही पण अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष असताना ह्या घटना घडतात. काय त्याचं म्हणजे आणि कार्यालयामध्ये लाच घेताना 50 होतात. त्या संदर्भात गुन्हा रजिस्टर झालेला आहे. शासन आणि प्रशासन म्हणून त्याचे काही गांभीर्य कसं आहे 2 गोष्टी आहेत ना यामध्ये की आता तो व्यक्ती म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो जेव्हा तो गुन्हेगार. मी व्यवस्था म्हणतो, तुम्ही डॅशबोर्ड सांगितलं म्हणून सांगतो मी डॅशबोर्ड करू नये का. मी म्हटलं माझं सिस्टीम कामच करत नाही. जसं म्हटलं की मी माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग ज्यावेळेला आलो त्यावेळेला विभाग आल्यानंतर मला असं वाटलं काय माहिती की ही सिस्टीम जर आपल्याला बदलायची असेल तर काय करता येऊ शकतो. तर मी असा विचार काय केला की मी त्याच्यामध्ये PMS सिस्टीम आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम आहे. म्हणजे काय तर मी पूर्णच्या पूर्ण ती यंत्रणा जी आहे ना ती यंत्रणा पूर्णच्या पूर्ण एक क्लिकवरती करण्याचा मी प्रयत्न केला. आता शेवटी काय आहे की टेक्नॉलॉजीनेच ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे आपल्याला त्याच्यामध्ये कंट्रोल आणता येऊ शकतो. आणि आपल्याला जे सुधार करायला हवेत ते सुधार त्याच पद्धतीने करता येतात. अन्यथा जसं मी ज्यावेळेला अन्न नागरी पुरवठा खात्याचा मंत्री होतो
त्या मंत्री असताना मला लक्षात आलं की अन्नधान्य ज्यावेळेला जातं एखाद्या गोडाऊनहून येतं, गोडाऊनहून आल्यानंतर मध्येच कोण ना कोणतरी त्याला गायब करतं. आता ते गोडाऊनमध्ये आलेलंच गायब होतं, तर बोलू आता त्याला काय सोल्युशन होतं? छोटं सोल्युशन असू शकतं. फार विचार केला, 2 दिवस विचार केला, 3 दिवस विचार केला. मी आणि बापट साहेब होतो, गिरीश बापट, आम्ही लोक 2 जण मंत्री होतो. मी असा विचार काय केला, कुठे जातं जाणार आहे कुठे, तर इथून जाणार आहे तर ज्या गाडीने जाणार आहे तर त्याला ट्रॅकिंग करायला पाहिजे. तर ट्रॅकिंग करण्यामध्ये पण प्रॉब्लेम होता. तर मग मी विचार काय केला, बोल कुठे काय करावं. तर मी असं ठरवलं काय माहितीये का, की ज्या ठिकाणी ज्या रॅशनिंगच्या दुकानात जाणार त्या ठिकाणच्या 40 जणांना SMS करावा. मी सिस्टीम चालू केली, 40 जणांना SMS करावा. आता तो 40 जणांना SMS दिल्यानंतर त्याच्यामध्ये पत्रकार पण होते. मी सांगितलं की तिथला पत्रकार घ्या, तिथला सरपंच घ्या, तिथला विरोधी पक्षामधला लोक घ्या, 40 जणांना SMS त्या प्रत्येक दुकानाच्या जाणाऱ्या मालाचे गेले पाहिजे. काय झालं या सिस्टीममुळे काय झालं, थोडंसं कंट्रोल आणण्याचा प्रयत्न हा झाला. गव्हर्नमेंट बदली झालं. नाही आता बघा, आढावा घेतला जातो ना, म्हणजे महसूल प्रत्येक विभागात त्याचा आढावा घेतात. पेंडन्सी किती आहे त्याचा वरिष्ठ अधिकारी आढावा घेतो. तर त्यांना हे गोष्टी लक्षात येत नाही का? आता मला लक्षात आली. म्हणजे इथलं प्रशासन म्हणून म्हणजे आपण इथल्या प्रशासनाचा विषय नाहीये. आणि महसूल पंधरवड्यामध्ये 13व्या दिवशी बघा, तसं नाहीये. लक्षात घ्या की एखादी गोष्ट जोपर्यंत लक्षात येत नाही ना आपल्याला, तोपर्यंत आपल्याला त्याचं सोल्युशन येत नाही. बरोबर. म्हणजे कसं असतं की माझ्या आता थोडंसं माझं वय झालं, 50 क्रॉस झालं. पूर्वी मी कधी दाढी 2 दिवस राहिली ना तरी मला त्रास नाही व्हायचा. पूर्वी 2 दिवस राहिली तरी मला त्रास. पण आता काय होतं, हे थोडीशी फुटार सफेद झालीत ना, तर झटकन समोरचा म्हणतो अरे दाढी केलीच नाही का. तर त्याने काय 50 वर्षानंतर मला कळलं. पण 20-22 वर्षामध्ये मी आहे ना, मला आहे ना 3ऱ्या दिवशी पण कोण विचारायला नाही येते. शेवटी काय वयाचा, अनुभवाचा हा सगळा फरक असतो. हळूहळू लक्षात येईल. सिस्टीम मध्ये प्रशासनावरती कंट्रोल असला पाहिजे ही गोष्ट. सर तो नाही तर आपण म्हणजे इथल्या आता सर्व जबाबदार अधिकारी आहेत, उदाहरणार्थ जिल्हाधिकारी साहेब, हे याच्याबद्दल काय म्हणजे आपल्या याच्या इथे म्हणजे कोणत्याही डिपार्टमेंट ऐका ना, श्रावणामध्ये माझ्या मिसेसनी विचार केला की श्रावण नाही चातुर्मास पाळायचा आणि आपण सगळ्यांनी पाळायचं असं म्हणाली. पण तुम्हाला खरं सांगतो, रविवार आणि बुधवार मला जमत नाही. ती विचार चांगला करते. मी कसं काय बदलू शकतो? प्रत्येक जणाचा प्रॉब्लेम आहे, व्यक्ती आणि कसं आहे ना. सर हमारे पालघर जिले में धन्यवाद म्हणायला लागेल. सर हमारे पालघर जिले में एक बड़ी समस्या ये भी है, एडमिनिस्ट्रेशन जनता दरबार की बात चल रही है, समस्याओं की बात नहीं चल रही. उसके लिए हम वापस एक बार प्रेस लेंगे. जनता दरबारात आपण आज बरेच विषय घेतले. एक विषयाचं निवेदन आणून देतो. रेल्वे कॉरिडॉर आणि जे बाधित खास करून डहाणू आणि तलासरी भागातले जे आदिवासी बांधव आहेत ते कुळवट आणि ते खालच्या भूसमाज याच्यामध्ये 2 ते 4 दिवसांनी प्रचंड त्यांची गर्दी असते. म्हणून ते विषय अजून पण निकाल लागले, त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर बरं होईल. ते आलेत त्याच्यामधले विषय. आपण सांगितले की त्या संदर्भामध्ये डायरेक्शन दिले. सर, जैसा कि अभी आपने कल भाषण में कहा था कि सड़कों के लिए फंड है, उसके पहले भी आपने कहा था, लेकिन पालघर की जो सड़कें हैं वो गड्ढों में तब्दील हो चुकी है. आए दिन एक्सीडेंट होता है, कोई न कोई इन गड्ढों का शिकार होता है. तो पालघर की जो सड़कें हैं वो कब तक गड्ढा मुक्त होंगी? कौन सी सड़क को बता दीजिए. सब है. आप देखिए ना, आप मनोर से जवार का रोड देख लीजिए, पालघर बोईसर देख लीजिए, और उसके बाद पालघर मनोर देख लीजिए. सारी सड़कों की ये तो नेशनल हाईवे है. मैंने जो कहा ना, मैं सार्वजनिक बांधकाम विभाग की बात, आप समझ लो थोड़ी सी बात कि सड़कें जो है अलग अलग की, ग्रामीण सड़कें अलग होती है, ये अलग है, ऐसे सब अलग अलग सड़कें. तो जो तुम आप बता रहे हो जो मेन रोड है वो नेशनल हाईवे में आता है, वो अलग है. ये सब उसको उसके लिए भी कंक्रीट से उसका टॉपिंग करने के बारे में काम हुआ है. एक दिन में ये सब काम होता नहीं है. उसके लिए 3 साल की कालावधि है. तो 3 साल के अंदर उसको कंप्लीट करना क्या अपेक्षा. मतलब आपको लगता है कि महाराष्ट्र सरकार की कोई जवाबदारी नहीं है? ऐसा मैं कहने का. देखिए, आप ये लेके खड़े हैं ना, तो क्या लेके खड़े हैं? ये जो लेके खड़े, आप ये लेके खड़े, वो सामने वाला देखो, ठीक है ना सर, नहीं मोबाइल लेके खड़े. देखो सुनो ना मेरी बात, मैं बता रहा हूँ आपको. दोनों जन अलग अलग लेके खड़े, बराबर है. एखादी चीज जो होती है ना, उसको टाइम बाउंड होता है. एखादी चीज ऐसी जादू की तरह नहीं हो जाती ना. मैंने आज बोल दिया कि कल ये हो जाएगा, ऐसा नहीं होता. तो वो करने के लिए कुछ वक्त लगता है.
तो उसके अंदर ये नेशनल हाईवे जो है जो जहाँ से शुरू होता है और अहमदाबाद तक चलता है, उसको वाइट टॉपिंग करने के लिए करोड़ों रुपए जो खर्च हो रहे हैं, तो उन्होंने तय कर दिया कि कितने सालों में ये कंप्लीट होगा। तो वो लिखा पड़ा है, तो काम करते वक्त क्या होगा, तो थोड़ी सी तकलीफें तो होने वाली है, थोड़ी सी भी ज्यादा हो रही है, ये तो हम मानते ही है ज्यादा हो रही है, लेकिन तो काम करने के वक्त थोड़ा सा जो तकलीफ होगी ना, तो उसके लिए हम समझ रहे हैं। सर एक प्रश्न असा आहे की आपले चालेल नाही कॉमन पण आहे आणि पर्सनल पण बोलायचं आहे, म्हणजे असं की डहाणू आणि जव्हार हे 2 प्रकल्प आहेत. तर ह्या ठिकाणी आता जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्याकडे प्रांत चार्ज हा पण आहे आणि मोस्टली 1 वर्षात ते निघून जातात, म्हणजे त्यांच्या बदल्या होतात. ह्याच्यानंतर आदिवासी विकास विभागावरती जो भार पडतो तो वेगळ्या पद्धतीचा पडतो, कारण ह्यांना आल्यानंतर 1 वर्ष शिकण्यातच जातं सर, आणि त्याच्यानंतर त्यांची बदली होते. पुढे ज्या योजना असतात ते इम्प्लिमेंट होत नाहीत. ह्या बाबतीत काही करता येईल का सरकारकडून? सर्व धोरणात्मक निर्णय असतात या संदर्भामध्ये, आणि त्या डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने ते निर्णय घेत असतात. अधिकाऱ्यांची नेमणूक आणि त्यानंतर असणारी सिनियरिटी त्या सगळ्या काउंट करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिस्थितीरूप सर्व ठिकाणी अधिकाऱ्यांची नेमणूक होत असते. खरं तर अनुभवी अधिकारी असले पाहिजेत हे प्रत्येकाला वाटत असतो, परंतु त्या ठिकाणी त्यांचा अनुभव जो आहे किंवा त्यांचा असणारा एक्सपिरियन्स जो आहे ते एक्सपिरियन्सप्रमाणेच काम करतात आणि प्रत्येकजण चांगली सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. कोणी कमी करतो, कोणी जास्त करतो. नाही सर, पूर्वी सेपरेट होते ना, तर सेपरेट करता येतील का? प्रांत आणि पीओ हे सेपरेट पाहिजेत. ट्रायबल एडवायझरी कमिटी आहे ना, त्याचा निर्णय झालेला आहे, कदाचित तू संतुष्ट म्हणतोस ना, ह्याचे परिणाम आपल्याला सर दिसायला लागलेले आहेत असं म्हणजे हां, हे जे मोस्टली आहेत सुप्रीम कोर्टात चॅलेंज द्यावं लागेल, कारण सुप्रीम कोर्टाने ते नेमताना ऍडिशनल चार्ज दिला. नाही, काही ठिकाणी सेपरेट आहेत ना, काही जिल्ह्यांमध्ये सेपरेट आहे. डायरेक्ट आयएस नाही.